झी 24 तास एक पाऊल पुढे। केंद्रात राज्य सरकारची पतच राहिलेली नाही असा आरोप एकनाथ खडसेंनी केलाय। नाशिकच्या कुंभमेळ्यासाठी 4.5 कोटींचा आराखडा तयार करण्यात आलाय, पण हा निधी मिळेल की नाही अशी शंका छगन भुजबळांनीच व्यक्त केली आहे। त्यावर खडसेंनी हे प्रत्युत्तर दिलंय। नाशिकमध्ये 2015 साली होणाऱ्या कुंभमेळ्याची तयारी सुरू झाली आहे। पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या उपस्थितीत बैठक पार पडली। यावेळी यंत्रणेतल्या अनेक त्रुटी समोर आल्या आहेत। जिल्हा रुग्णालयांमधल्या सोयी, मंदिरांभोवतीचं अतिक्रमण हे सगळे मुद्दे समोर आले। एसटी सेवा, पोलीस, पाटबंधारे विभाग, आरोग्य विभाग आणि महापालिकेच्या आराखड्यासाठी 4.5 कोटी रुपयांची आवश्यकता आहे। पण सध्याची स्थिती पाहता केंद्र सरकार जास्त निधी देणार नाही असं भुजबळांनी स्पष्ट केलंय। आपल्याला किती पैसे उपलब्ध होतील या कुंभमेळ्याच्या साठी म्हणून केंद्र आणि राज्य शासनाकडून त्याला निश्चितपणे मर्यादा आहेत। हे भान जे आपल्याला सगळ्यांना ठेवून त्याच्यामध्ये महत्त्वाची कामं कुठची आपल्याला करणं गरजेचं आहे। दुसरं काम नंतरच्या याच्यामध्ये कधी करता येईल त्या पद्धतीने करता येईल। प्रदेशात काँग्रेसचं सरकार नसतानाही 400 कोटींचा निधी जाहीर करण्यात आलाय, पण महाराष्ट्राच्या बाबतीत केंद्र सरकार उदासीन आहे। या सगळ्यामुळे सरकारची पतच खालावली असल्याची टीका एकनाथ खडसेंनी केली आहे। महाराष्ट्राच्या विधानसभेमध्येही कुंभमेळ्याला मोठ्या प्रमाणावर मदत मिळावी ही आग्रही मागणी आम्ही केली होती, परंतु माननीय छगन भुजबळ साहेब म्हणतात की हा आराखडा मोठा आहे, एवढा पैसा यामध्ये मिळू शकणार नाही, तो 500 कोटी रुपयापर्यंत कमी केला पाहिजे। याचा अर्थ असा आहे की राज्य सरकारमधल्या मंत्र्यांचे या राज्य सरकारची केंद्रामध्ये पत राहिलेली नाही। तकलादू पायाभूत सुविधा न उभारता कायमस्वरूपी सुविधा व्हाव्यात अशी नाशिककरांची मागणी आहे। आता नक्की किती निधी मिळणार आणि तो सत्कारणी लागणार का हेच पाहावं लागेल। झी 24 ताससाठी योगेश खारे, नाशिक। झी 24 तास एक पाऊल पुढे।